दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी गाय म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा देमाय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी डिग 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 डिगोळी डिग्याची बायको खडोळी। माझ्या कवितेवर प्रेम करता करता त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली। एकमेकांच्या सोबत जास्त वेळ थांबता यावं म्हणून माझी वाट पाहत थांबलेली होते। म्हटले तुमचा बाप काळा आहे का? काळ्या बापाचं हिरवं रानं अशी ओळ होती ना, तुमचा बाप काळा आहे का? म्हटलं हो रे बाळा। पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं, म्हणले तुमची आई पण काळी आहे का? मोबाईल हे आजकाल लेकरांसाठी मोठं दुखणं झालेलं आहे। लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता। मोबाईल वाईट गोष्ट नाहीये। उभ्या उभ्या आड रातर येऊन जायचं लेखी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जायचं लेखी। काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या भावाकडं चल माझ्या दोस्ता। शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। वर्षी मी भेटून गेलेलो आहे, त्यांच्याशी छान गप्पा मारून त्यांना कविता ऐकवून गेलेलो आहे। पण त्याच वेळेस आमच्या गुज्जरगे सरांनी ठरवलं होतं की आमचा पालक मेळावा असतो, त्या पालक मेळाव्याच्या वेळी सर तुम्ही आवर्जून या, आम्ही तुम्हाला बोलवतो। बालाजी गुंजरगे आणि गुंजरगे ताई बोलल्या। त्यांनी सांगितलं की त्या कॉलेजमध्ये असताना त्यांच्या गॅदरिंगचा पाहुणा म्हणून मी आलो होतो आणि माझी सही घेण्यासाठी त्या 2 तास बाहेर थांबल्या असं त्यांनी तुम्हाला सांगितलं। ती सही घेताना मग गुंजरगे सरच म्हणतो तुम्हाला ऐकायला तर आमचे गुंजरगे सर आणि गुंजरगे ताई हे 2 जण थांबले होते सोबत। एकट्या ताई नव्हत्या, हेही तेव्हा विद्यार्थी होते, ह्याही तेव्हा विद्यार्थी होत्या। आणि खरं तर एकमेकांच्या सोबत जास्त वेळ थांबता यावं म्हणून माझी वाट पाहत थांबलेले होते। मागच्या वर्षी मी जेव्हा आलो ना, तेव्हा ते 2 जण मिळून माझा एकत्रित कॉलेजच्या 20 वर्षापूर्वी त्यांच्या कॉलेजमध्ये 2 मिळून एकत्रित सत्कार करतायत असा फोटो त्यांनी मला दाखवला होता। आणि माझा सत्कार करता करता माझ्या कवितेवर प्रेम करता करता त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांचा विवाह झाला। म्हणजे माझी कविता दोघांना एकमेकांना जुळवण्यात कारणीभूत झाली। म्हणजे कवितेचा हा पण उपयोग होतो की 2 जीव एकत्रित येऊन त्यांचा विवाह होतो, किती चांगली गोष्ट आहे। तर असं माझ्या कवितेमुळे एकत्रित आलेलं असं हे जोडपं आहे। त्यांच्या कॉलेजला मागच्या वर्षी मी येऊन गेलो। असे हे दोघेही प्रेमळ पती पत्नी तेव्हापासून मला जीव लावतात। आणि मागच्या वर्षी आलो तेव्हा मला हे समजलं की 20 वर्षापूर्वी हे असं घडलेलं होतं। कारण मी आपला कविता म्हणतो, जातो निघून पुन्हा दुसऱ्या कॉलेजला, मागे काय काय चाललंय आपल्याला काय माहित असतं। पण 20 वर्षानंतर कळालं की असं झालेलं आहे। तर अशी ही एकमेकांवर प्रेम करणारी आणि सगळ्या भोवतालावर प्रेम करणारी ही जोडी आहे। ते सगळ्यांवरच प्रेम करतात, ते एकमेकांवर तर प्रेम करतात, पण सगळ्यांवर प्रेम करतात। कुटुंबावर प्रेम करतात, दूरच्या नातेवाईकांवर प्रेम करतात, तुमच्या लेकरांवर प्रेम करतात। तुम्ही जितकं करणार नाही तितकं तुमच्या लेकरांवर ते प्रेम करतात, हे मी पाहिलेलं आहे। पण एक लक्षात ठेवा की तुमची लेकरं इथं आली म्हणजे तुम्ही बिनघोर झालात असं समजू नका। ठीक आहे, इथं आहे तोपर्यंत तुम्ही बिनघोर राहा, त्यांच्यावर विश्वास ठेवा। पण ही लेकरं जेव्हा सुट्ट्यांच्या काळात तुमच्या जवळ असतात तेव्हा मात्र तुम्ही बिनघोर राहायचं नाही, तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। माझे आई वडील निरक्षर होते,
पण त्यांचं माझ्या शिक्षणाकडे लक्ष होतं. माझे वडील निरक्षर होते, पण तालुक्याच्या ठिकाणी आम्ही जेव्हा शिकायला गेलो तेव्हा बाजाराला आले, आठवडी बाजाराला की येऊन आमच्या शिक्षकांना भेटायचे, आमच्या प्रगतीविषयी विचारायचे आणि आम्हाला डिस्टर्ब न करता शिक्षकांना फक्त विचारायचे की माझा मुलगा कुठल्या वर्गात बसलेला आहे, आणि खिडकीतून फक्त त्याच्याकडे पाहायचे डोळे भरून आणि वापस जायचे. आम्हाला माहितही नसायचं की आपला बाप खिडकीतून आपल्याला डोळे भरून पाहून गेलेला आहे, आपल्या शिक्षकांना आपली प्रगती विचारून गेलेला आहे, मुलं शिकतात का नाही चांगली याची चौकशी करून गेलेला आहे. तर आपण निरक्षर असलो तरी लेकरांच्या वर असे चौकस नजर ठेवली पाहिजे. इथे असल्यावर ते मोबाईल खेळत नाहीत. खरंच मोबाईल हे आजकाल लेकरांसाठी मोठं दुखणं झालेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही मोबाईलनं विष कालवलेलं आहे, त्यांची नुकसानं होत आहेत. बरीचशी मुलं मोबाईलसाठी आत्महत्या करत आहेत. तर इथं आल्यानंतर त्यांना मोबाईल ढुंकूनही पाहायला मिळत नाही, मोबाईल शिवाय राहायची त्यांना सवय लागते. ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठा फायदा तुमची मुलं वसतिगृहात राहतात हा आहे. तुम्ही कितीही त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकत नाहीत. ती रडतात, धिंगाणा करतात, आदळआपट करतात आणि मोबाईल मागतात. हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं काही दिवस दूर राहतात, पण जेव्हा जवळ राहतात तेव्हा सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की कायम वाईट गोष्टीपासून दूर राहा. मोबाईल वाईट गोष्ट नाहीये, पण त्यांच्या वयात ती वाईट आहे आणि तुमच्या वयात सुद्धा ती वाईट नाहीये. आपण तरी किती त्याचा चांगला उपयोग करतो? खूप कमी चांगला उपयोग करतो. आपण मोबाईलचा वाईट उपयोग जास्त करतो. आपण आपणाला रोखू शकत नाही. त्या लेकरांना बिचाऱ्यांना काय म्हणायचे? मोबाईलचा किती चांगला उपयोग करता येतो, मोबाईल किती चांगली गोष्ट आहे ते मी सांगू शकतो. लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता. एवढा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कवी होतो, रोज 2-2 कार्यक्रम असायचे, पण तरीही मी मोबाईल घेतलेला नव्हता, मोबाईल वापरत नव्हतो. का? तर आपल्या लेखन वाचनावर त्याचा परिणाम होईल म्हणून. पण लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन टीचिंगसाठी UGCनं आम्हाला मोबाईल घेणं कंपल्सरी केलं, तेव्हा आम्ही मोबाईल घेतला. पण त्या मोबाईलचा परिणाम आपल्या लेखन वाचनावर कसा होणार नाही, किंबहुना लेखन वाचनासाठी त्याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम कसा करून घेता येईल याचा विचार करून मी मोबाईल वापरला. मी मोबाईल कधीही सोबत ठेवत नाही. माझा मोबाईल माझ्या सोबत नसतो. गावात बाजारात गेलं तर मोबाईल खिशात नसतो. मोबाईल कधीही खिशात ठेवू नये. मोबाईल कधीही घरी ठेवला पाहिजे. फार आवश्यक कुणाचा निरोप येणार असेल तरच मोबाईल सोबत ठेवा. मोबाईल सोबत ठेवला की बसल तिथं माणूस काढून नको त्या गोष्टी पाहत बसते. त्यामुळे शक्यतो सोबतच ठेवायचा नाही, त्याचा लाड करायचा नाही. आपण कोणाला खिशात ठेवतो, कोणालाच खिशात ठेवत नाही. इतका लाड त्या मोबाईलचा आपण करतो, पैशाबरोबर त्याला खिशात ठेवतो आणि तो मात्र सतत आपल्याला वाईट आपल्यावर परिणाम करत राहतो, कारण त्याचा विचार आपण करत नाही. मी मोबाईल घेतला आणि ऑनलाईन टीचिंग सुरू केलं गुंजरगे सर. त्या काळामध्ये सगळ्या शिक्षकांना प्रश्न होता की ऑनलाईन टीचिंग कसं करायचं, समोर कोणीच दिसत नाही, त्यांना शिकवायचं कसं. पण माझी मुलं त्यातली तज्ञ होती. मला त्यांनी सांगितलं, त्यांनी सेटिंग करून दिलं सगळं. खुर्ची टाकली, पाठीमागे ज्ञानेश्वर तुकारामाच्या मोठ्या मोठ्या मूर्ती ठेवल्या, पुस्तकाचे ढीग ठेवले, समोर खुर्ची ठेवली, त्याच्या समोर मोबाईल लावून ठेवला असा स्टँडवर आणि मला सांगितलं, बाबा तुम्ही या खुर्चीत बसा आणि या मोबाईलकडे पाहून शिकवा. म्हटलं हे समोर कुणीच नाही. सगळ्यांना त्या काळात प्रश्न पडला होता. पोरांना कॉलेजमध्ये गेल्यावर आम्ही चर्चा करायचो कसं चाललंय ऑनलाईन टीचिंग, तर ते म्हणायचे सर समोर कोणीच दिसत नाही, पाहायचं कशाकडं. मग कुणी छताकडे पाहून शिकवायचे, कुणी भिंतीकडे पाहून शिकवायचे, कारण समोर पोरं दिसत नाहीत ना. पण मला माझ्या मुलांनी मोबाईलचा एक विशिष्ट पॉइंट दाखवला, कॅमेरा दाखवला आणि सांगितलं की पप्पा ह्याच्याकडे पाहून बोला. म्हटलं ह्याच्याकडे पाहून बोलल्यानं काय होईल? ते म्हणाले समोर तुमची जे विद्यार्थी पाहत आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत आहात असा त्याचा अर्थ होतो.
किंवा असं ते दिसतं समोरच्या माणसाला. तास संपल्याच्या नंतर मला वाटलं कुणी आपल्या तासाला उपस्थित होतं का नाही माहित नाही. मी ज्या माझ्या विषयाचा तास घेतला त्या विषयाला माझ्या कॉलेजमध्ये 15 मुलं होती. 15. मला वाटलं एखादा तरी मुलगा उपस्थित होता का नाही प्रश्नच होता ना, कारण काय माहित नाही. तास झाल्याच्या नंतर माझ्या मुलांनी मला सांगितलं की पप्पा तुमच्या तासाला 500 मुलं उपस्थित होते. म्हटलं 500 मुलं कसं काय उपस्थित होते, माझी 15च मुलं आहेत. तर तो म्हणाला माहित नाही, पण तुमच्या तासाला 500 मुलं उपस्थित होती. आणि ते म्हणाले आता तुम्ही जरी शिकवत असलात तरी तुमच्या वर्गात बसून शिकवत नाहीये, समाज माध्यमावर शिकवत आहात. त्याच्यामुळे समाज माध्यमावर तुमचा हा तास कुणीही करू शकतं. तर आज तुमच्या तासाला 500 माणसं बसलेली होती. त्या दिवशी माहित झालं समाज माध्यमावर सगळ्यांना की इंद्रजित भालेराव इथं तास घेत आहेत. दुसऱ्या दिवशी 5000 माणसं माझ्या तासाला बसलेली होती. 5000 माणसं. अशी वाढत 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 आमच्या अभ्यासक्रमात वामनदादा कर्डक यांची मानसा इथे मी तुझे गीत गावे ही कविता होती. ती कविता ज्या दिवशी मी शिकवली गुंजरगे सर, त्या दिवशी 2.25 लाख 2.25 लाख विद्यार्थी माझ्या तासाला उपस्थित होते. इतका त्या मोबाईलचा तुम्हाला फायदा करून घेता येतो. आता मोबाईलचा तास शिकवल्याच्या नंतर त्या मोबाईलचं काय करायचं, तर मी म्हटलं मला कबीर पाहिजे. कबीर मोबाईल मध्ये माझ्या मुलांनी मला कबीर काढून दिला आणि कबीराच्या जगभरच्या अभ्यासकांची व्याख्यानं त्याच्यामध्ये होती. ती मी सतत पहिल्या लॉकडाऊन मध्ये 3 महिने पाहिली. त्याच्यानंतर सगळा कबीर मिळवला आणि त्याच्यावर आधारित कबीर संत सुधारक आणि कबीर नावाचं पुस्तक लिहिलं, जे आता मराठीमध्ये कबीरावरचं सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणून गाजत आहे. तर असा चांगला उपयोग करून घेतला तर ती गोष्ट चांगली आहे. पण आई बापालाच कळत नाही की त्या मोबाईलचा चांगला उपयोग करून कसा घ्यावा, तर त्या बिचाऱ्या लेकरांना काय कळणार आहे. गुंजरगे सरांनी तो विषय काढला म्हणून तो विषय घेऊन बोललो. खरं तर त्या विषयावर एवढं सविस्तर बोलण्याची गरज नाही, पण पोरांपेक्षा तुम्हा पालकांना हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की या मोबाईलचा पासून दूर कसं राहता येईल आणि जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल. जेव्हा तो आपल्या जवळ असेल तेव्हा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल आणि जेव्हा त्याला जास्तीत जास्त दूर कसं ठेवता येईल. त्या पोरांना माझ्या कविता अभ्यासक्रमाला असतात. तुमची लेकरं जी इथं शिकायला आहेत त्यांच्या पुस्तकात माझ्या कविता अभ्यासाला असतात. त्याच्यामुळे त्या लेकरांना मी फार आवडतो की आपल्या पुस्तकात कविता आहे, हा माणूस आपल्याला शिकवायला आहे. पूर्वी बाप नावाची कविता होती. ती कविता अशीच प्रचंड लोकप्रिय होती. महाराष्ट्रातल्या 7 कोटी मुलांना ती कविता पाठ होती. पालकांपैकी तुम्ही काही जण कदाचित त्यावेळेस विद्यार्थी असाल. 30 वर्षापूर्वी ती कविता अभ्यासाला लावली होती आणि 21 वर्ष ती कविता अभ्यासाला होती. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तुमच्यापैकी अनेकांना ते अभ्यासक्रमाला असेल. म्हणजे पालकांना देखील काही जे तरुण पालक आहेत त्यांना नक्कीच ते अभ्यासक्रमामध्ये असेल, कारण 30 वर्षापूर्वी ते अभ्यासाला होती. तर ती कविता या लेकरांना होती. आणि आता या लेकरांना 3रीच्या वर्गामध्ये दोस्त नावाची कविता आहे. आहे ना रे पोरो, दोस्त नावाची कविता पाठ आहे ना तुम्हाला? पाठ आहे का नाही? माझी एक गाय होती. काय मग मोठ्यानं सांगा ना. माझी एक गाय होती, तोच माझा दोस्त होता. या पोरांना पाठ आहे, लेकरांना पाठ आहे, कारण 3रीच्या पुस्तकात त्यांना ही कविता आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं माझी कविता शेतकरी बापावरच होती, बाप नावाची कविता. आणि ह्या पोरांना जी कविता आहे ती वासरू नावाची कविता आहे. शेतकऱ्यांच्या पोरांचे दोस्त कोण असतात, तर गाईचं वासरू, शेळीचं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, हेच त्याचे दोस्त असतात. तर त्याच्यापैकी दोस्त असलेले जे वासरू आहे त्या वासरावरची कविता सध्या या पोरांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर मला वाटतं ती बाप कविता ह्यांना आवडेल तर म्हणून दाखवायला हरकत नाही. बरोबर आहे ना, पालकांनाही आवडेल.
म्हणजे तुमच्या लेकरांना ती अभ्यासाला होती आणि तुम्ही स्वतः शेतकरी आहात, त्याच्यामुळे ती कविता तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यामुळे ही कविता म्हणून दाखवायला हरकत नाही. आता तुम्ही पालक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी ऑर्डर करू शकत नाही, पण या लेकरांना मी ऑर्डर करणार आहे. पोरांनो, आपण ती टाळ्यांच्या साथीत म्हणायची. चालेल ना? तयार आहेत तुम्ही? कुठे तयार? पाठीचा कणा ताट करून बसण्याला तयार म्हणतात. हा, बराच वेळ बसल्यामुळे जरा पाठ ढिल्ली झाली. ठीक आहे ना? करायची सुरुवात. मी जशा टाळ्या वाजवील तशा टाळ्या वाजवायच्या, आणि नंतर त्याच तालामध्ये टाळ्या वाजवत राहायच्या. शेतामधी माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप. शेतामधी माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हापाहाप. शेतामध्ये माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला पोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. आवडली का बाळांनो कविता? पुन्हा कविता म्हणायची? कंटाळा नाही तो तुम्ही? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळा बापाच हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कविता संपलेली नाही. मी कविता म्हणायला सुरुवात केली
आणि तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय? म्हटलं होतं काय? मग का वाजवल्या टाळ्या? कविता आवडली म्हणून? चाल आवडली म्हणून? अरे ही कविता मी मुंबईला खूप श्रीमंत मुलांच्या शाळेत म्हणत होतो, तर तिथल्या मुलांनी तुमच्यासारख्या उत्स्फूर्तपणे टाळ्या नाही वाजवल्या, ती मुलं हसायला लागली. किती श्रीमंत मुलांची शाळा होती? तर या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीनं काढलेली ती शाळा होती. ठीक आहे, आमच्या शिंदे सरांनी काढलेली खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या लेकरांसारखी ही जी श्री विद्यालयासारखी शाळा होती काय? नाही. श्रीमंत मुलांसाठी. किती श्रीमंत मुलांसाठी? तर मी 15 वर्षापूर्वी त्या शाळेत गेलो तेव्हा पहिलीच्या वर्गाची फीस होती 1 लाख रुपये आणि 10वीच्या वर्गातल्या मुलांची फीस होती 10 लाख रुपये. अशा शाळेमध्ये तुम्ही आम्ही जाऊ शकू का? तुमचा माझा भाऊ जाऊ शकेल का? मग तिथं कोण जाणार? आमदार, खासदार, बिल्डर, डाकू, गुंड, तस्कर यांचीच लेकरं जाणार ना, कारण यांच्याकडेच पैसे असतात. आमदार, खासदार, बिल्डर आणि डाकू, गुंड, तस्करांच्याकडे त्यांचीच लेकरं तिथं जातात. तर अशा लोकांची श्रीमंत लेकरं तिथं बसलेली होती. त्यांच्या समोर मी ही कविता म्हणत होतो आणि ती मुलं हसत होती. आता इतक्या श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये फाटक्या शेतकऱ्यांवर कविता म्हणणाऱ्या मला कशाला बोलवलं असेल बरं? तर त्याचं कारण होतं. काय कारण होतं माहितीये? त्या शाळेचे शिक्षक होते सावंत गुरुजी म्हणून, कोकणातले. आणि ते सावंत गुरुजी जरा सामाजिक जाणीवेचे होते. त्यांना असं वाटलं की ही श्रीमंत कुटुंबातून आलेली मुलं आहेत, यांना सामाजिक जाणीव नाही, म्हणून दरवर्षी गॅदरिंगला ते एक थीम घ्यायचे, थीम. आणि गॅदरिंगचे सगळे कार्यक्रम त्या थीम भोवती गुंफायचे. ज्या वर्षी मला बोलवलं त्या वर्षी त्या शाळेच्या गॅदरिंगची थीम होती शेतकरी. शेतकरी ही थीम घेतली. त्या थीम भोवती सगळे कार्यक्रम गुंफले. वादविवाद स्पर्धा त्याच्यावर, कथाकथन स्पर्धा त्याच्यावर, नृत्य स्पर्धा त्याच्यावर, नाटकं त्याच विषयावरची. आणि मग गॅदरिंगला पाहुणा म्हणून कोणाला बोलवायचं? तर त्याच विषयावर बोलणारा असला पाहिजे. म्हणून तेव्हा नारायण सुर्वे सारखा मोठा कवी जिवंत होता. त्यांनी मुंबईत जाऊन सुर्वेंना विचारलं की आम्हाला असं असं गॅदरिंग घ्यायचंय, आमचा असा असा विषय आहे, पाहुणा कोण बोलवावा? तर नारायण सुर्वेंनी तेव्हा सांगितलं होतं की शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त कविता इंग्रजीतनं लिहिलेल्या आहेत, इंग्रजीतला बोलवा. म्हणून त्यांनी बोलवलं होतं, म्हणून मी गेलो होतो, म्हणून ती कविता म्हणत होतो. पण तिथल्या मुलांनी ती कविता समजून घेण्याच्या ऐवजी ती मुलं हसायला लागली. म्हणलं का रे बाळांनो, का हसताय? ते म्हणले तुम्ही काय कविता म्हटली? म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रानं, काळ्या माईनं पिकवलं सोनं, त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ते म्हणले म्हणून तर आम्ही हसलो. म्हटलं काय झालं? म्हटले तुमचा बाप काळा आहे का? काळ्या बापाचं हिरवं रानं अशी ओळ होती ना, तुमचा बाप काळा आहे का? म्हटलं हो रे बाळा. पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं. म्हणले तुमची आई पण काळी आहे का? म्हटलं हो रे बाळा, माझी आई काळी आहे, माझा बाप काळा आहे, उन्हात राबतात, शेतात राबतात, त्याच्यामुळे त्यांचा रंग काळाच असतो. त्याला विचारलं तुझी आई कशी आहे? म्हणलं गोरी पान आहे. चांगली गोष्टी आहे, आई गोरी असणे काय वाईट थोडंच. वडील कसे आहेत? म्हणलं आईपेक्षा गोरे पान आहेत. म्हटलं तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची मला कल्पना आली होती, पण तू हसलास का? म्हटलं मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं का? म्हटलं कारण नाही सांगता येत. म्हटलं हसतोस, तुला तुझ्या हसण्याचं कारण सांगता येत नाही, पागल आहेस काय, वेडा आहेस काय? म्हटलं नाही हो सर. म्हटलं का हसतो? म्हणलं सर नाही कारण सांगता येत, पण मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहेस, तुला काही प्रश्न विचारू का? म्हणाला विचारा. म्हटलं आपल्या देशाला गुलाम कोणी बनवलं होतं रे? म्हणाला इंग्रजांनी. माहित आहे मला, आमच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे ते. म्हटलं भगतसिंग राजगुरू सुखदेवांना फाशी कोणी दिली होती रे? म्हणाला इंग्रजांनीच दिली होती. म्हटलं महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांना जेलात कोणी टाकलं होतं रे? म्हणाला इंग्रजांनीच टाकलं होतं. माहित आहे मला ते. म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय होता? म्हणाला गोरे. म्हटलं तुझा बाप कसा आहे?
तुझा बाप कसा आहे? म्हटला गोरा. म्हटलं इंग्रज गोरे? म्हणाला हो. म्हटलं तुझा बाप गोरा? म्हणाला हो. म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते? म्हणाला शत्रू. म्हटलं तुझा बाप कोण आहे? इथं मंत्रालयात, सचिवालयात, ऑफिसमध्ये, एसी मध्ये बसून भ्रष्टाचार करून या देशाला फसवून तुझी लाखो रुपयाची फीस भरून तुला या शाळेत पाठवणारा तुझा बाप या देशाचा कोण आहे? त्याला मान्य करावं लागलं शत्रू. म्हटलं पुढचा प्रश्न. म्हणाला काय? म्हटलं शत्रूला हसाव का मित्राला हसाव? म्हणला प्रश्नच नाही, शत्रूलाच हसाव. म्हटलं मग तुझ्या बापालाच हस, हस तुझ्या बापाला. मग त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. म्हटलं हस ना. म्हटलं असं कसं काय म्हणाले तुम्ही? माझ्या वडिलांची चेष्टा करायला तुम्ही? म्हटलं तू आधी माझ्या काळ्या शेतकरी बापाला हसलास तेव्हा माझ्या बापाची चेष्टा झाली, हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? आणि तुला कुणी सांगितलं म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व? आमच्या गावाकडे ये, खेडे गावात गोऱ्या माणसाला काय म्हणतात ऐक. म्हणलं काय म्हणतात? म्हटलं चावडीवर 4 माणसं बसलेली असली आणि शहरातून एखादा गोरा पान माणूस येऊ लागला की माणसं म्हणतात काय गोर दिसायले, एखाद्या बाळातीन बाई सारखं. तो म्हणला असं का म्हणतात? म्हटलं त्याला कारण आहे. म्हणाला काय? म्हटलं मी स्वतः पाहिलं. माझी आई जेव्हा माझ्या सगळ्यात लहान्या भावाला जन्म द्यायला बाळंतिणीच्या खोलीत गेली तेव्हा माझी आई आतमध्ये जाताना काळी होती. बाळंतपणाच्या निमित्तानं 15-20 दिवस 3 आठवडे आई खोलीमध्ये बंद राहिली. तिला बाहेर येता आलं नाही, आम्हाला कोणी आत जाऊ दिलं नाही. 3 आठवड्यानंतर आई हातामध्ये बाळ घेऊन त्या खोलीतून बाहेर आली. आई गोरी पान, तिच्या हातातलं बाळ गोरं पान. आईनं आमच्या बरोबर शेतात काम करायला सुरुवात केली. 8 दिवसात आई काळी, तिच्या हातातलं बाळ काळं. तो म्हणला असं कसं काय होतं? म्हटलं तुला माहित पाहिजे मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याला की माणूस गोरा का होतो, काळा का होतो. म्हटला का होतो? म्हटलं मी तुला सुरुवातीला म्हणालो ना की तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची कल्पना आली तेव्हाच तुला कळायला पाहिजे होतं. म्हटलं कसं काय? म्हटलं पाल कुठं असते? म्हणला घरात असते. म्हणलं घरात कुठं असते? म्हणला भिंतीवर किंवा छतावर असते. म्हटलं तिला ऊन लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं पाऊस लागतो काय? म्हणाला नाही. म्हटलं मातीचा स्पर्श होतो काय? म्हणाला नाही. म्हटलं वारं वावधान लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं ऊन, वारा, माती, पाऊस ही काय आहेत रे? म्हणाला पंचतत्व आहेत. म्हटलं पंचतत्व म्हणजे काय? म्हणाला पंचतत्व म्हणजे ईश्वराची रूप. म्हटलं ह्या ईश्वराच्या रूपापासून दूर गेला की माणूस गोरा होतो आणि ईश्वराच्या रूपाजवळ उन्हात आला, मातीत आला की माणूस काळा होतो. त्याला म्हटलं तू आणखी काही प्रश्न विचारू का? म्हटला सर तुमच्या प्रश्नांची आता भीती वाटायली हो. म्हटलं नाही रे बाळा, सोपा प्रश्न आहे. म्हणाला काय? म्हटलं तुला आपल्या काही देवांची नावं माहित आहेत का? म्हणाला हो. म्हटलं सांग बरं. म्हणाला राम आहे. म्हटलं बरोबर आहे. म्हणाला कृष्ण आहे. म्हटलं करेक्ट आहे. म्हणाला विठ्ठल आहे. म्हटलं परफेक्ट आहे. म्हणाला कसं काय विठ्ठल परफेक्ट? म्हणलं विठ्ठल परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. रंगानं काळा आहे, वाणानं बुटका आहे, कमरेला धोतर आहे, अंगात 12 बंदी आहे आणि एकादशीच्या दिवशी कमरेवर हात ठेवून माझ्या बापाची वाट पाहतो उभा असतो. तो परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. त्याला म्हटलं ज्या 3 देवांची नावं तू सांगितलीस त्या 3 देवांपैकी कोणता देव गोरा आहे? तर रामाचं वर्णन पुराणामध्ये घननीळ साबळा असं करण्यात आलेलं आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो. त्याचं नाव कृष्ण नाहीये, त्याचं नाव वासुदेव आहे. पण अंगणात तो आणि त्याचा भाऊ बळीराम दोघं खेळायचे. बळीराम गोरा होता, हा रंगानं काळा होता वासुदेव. आणि लाडानं आई त्यांना रंगावरून हाक मारायची. बळीरामाला बोलवताना म्हणायची ए गोऱ्या इकडे ये, आणि या वासुदेवला बोलवताना म्हणायची काळ्या इकडे ये. आणि तेव्हा संस्कृत भाषा होती. संस्कृत भाषेमध्ये काळ्या म्हणायचं असेल तर कृष्णा असं म्हणावं लागतं. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो. त्याला आपण श्री लावलं. श्री कृष्ण म्हणजे श्री काळ्या, बरोबर आहे. आणि त्याला म्हणलं ज्या देवाचं विठ्ठल तर परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. त्याला म्हणलं ज्या देशात, ज्या धर्मात आणि ज्या संस्कृतीत राहतोस त्या देशाची, त्या धर्माची आणि त्या संस्कृतीची आराध्य दैवत काळी असताना आपण काळ्या रंगाला हसतो म्हणजे आपल्या देशाला, आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला हसतो. हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे?
म्हणाला सर नाही. म्हटलं आता आलं ना? म्हणाला हो. म्हटलं मग आता माझ्या काळ्या बापाला हसणार नाहीस ना? म्हणाला नाही. म्हटलं माझ्या बरोबर टाळ्या वाजवशील ना? म्हणाला हो. मग त्याच्या टाळ्यांसह ते कडवं पुन्हा म्हटलं, काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं, पण त्यांच्या कामाचा भाव लई सस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल. त्याला म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे? म्हटलं सर असा काय प्रश्न विचारायले, कुणाला कडू खायला आवडतं का? म्हटलं तुला गोड आवडतं ना? म्हणाला हो. म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतो? म्हटलं साखरेपासून. म्हटलं साखर कुठून येते? म्हणला डब्यातून. म्हणलं डब्यातून येत नाही, त्याच्या आधी ती दुकानात असते. म्हटलं माहित आहे म्हणला. म्हटलं दुकानातून येत नाही, त्याच्या आधी ती सहकारी साखर कारखान्यात तयार होते. म्हटलं ते पण मला माहित आहे. म्हटलं साखर कारखान्याच्या आधी ही साखर कुठे असते माहित आहे का? म्हटलं कशी असेल, तिथंच तर तयार होते. म्हटलं नाही, साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतात ऊस नावाच्या वनस्पतीच्या रूपात उभी असते. तिला तलवारी सारखी दोन्हीकडून दोन पानं असतात, त्याला पाचट म्हणतात. माझा बाप दारं धरायला, पाणी द्यायला, त्याला भिजवायला आत जातो, तेव्हा त्या पाचटीनं माझ्या बापाचं अंग कापतं, रक्त निघतं, जखमा होतात, पू होतो. माझा काळा बाप तिकडं शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो, तेव्हा तुझ्या गोऱ्या बापाला साखर खायला मिळते. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, पण भाव ठरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी नवाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी नवाली. कसे सुगीत घालतात गस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. सरस्वती, मला याचा खूप आनंद वाटला की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे, त्याचा मला खूप आनंद वाटला. त्याच्यामुळं तुम्ही इतक्या जणी उपस्थित राहिल्या ना, म्हणून तुम्हाला स्पेशल बक्षीस देणार आहे. मी महिलांना बक्षीस देणार आहे. अर्थातच मी काय बक्षीस देणार? कवितेचं बक्षीस देणार. बरोबर आहे ना? खास तुमच्यासाठी लिहिलेली कविता. माय लेख नावाची कविता आहे. एक खेड्यातली माय आहे, तिला 4 लेकी आहेत. पहिली लेक चांगल्या घरी पडली, दुसरी लेक चांगल्या घरी पडली, तिसरी लेक चांगल्या घरी पडली, पण चौथी एक लेक चांगल्या घरी पडत नाही. आता पडली म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पुण्या मुंबईला मी कविता म्हणतो तेव्हा लोक म्हणतात पडली म्हणजे काय. पडली म्हणजे दिल्या गेली, त्या घरात दिल्या गेली त्या अर्थाने. बाळांनो, आता ही कविता तुमच्या आई वडिलांसाठी आहे, तुम्हालाही आवडेल. बरोबर आहे ना? आधीच्या 2 कविता तुमच्यासाठी म्हटल्या, त्या त्यांच्यासाठीही होत्या. तशा आता 2 कविता त्यांच्यासाठी म्हणत आहेत, त्या तुमच्यासाठीही पण आहेत.
नाही समजल्या तर समजून घ्या, शांत बसा, चालेल ना? बोर होऊ नका, कारण तुमच्या आई वडिलांना प्रेस करण्यासाठी मी ही कविता म्हणतो आहे, बरोबर आहे ना? हा, तर ती जी आई आहे, चांगल्या घरी न पडलेल्या लेकीत तिचा सगळा जीव आहे. तिला वाटतं की तिनं पुन्हा पुन्हा माहेराला यावं आणि माहेरचा पाहुणचार घेऊन जावा, म्हणून ती तिला निमंत्रण पाठवते. अर्धी कविता. आणि मग मुलगी उत्तर पाठवते माईला, ती अर्धी कविता. आता ही कविता मी महाराष्ट्रभर म्हणत असतो, भारतभर म्हणत असतो आणि जगभर पण म्हणत असतो. म्हणजे मला दोन अनुभव सांगतो. एक अनुभव, जळगाव जिल्ह्यामध्ये सेंदुर्णी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये मी ही कविता म्हटली होती. ते सेंदुर्णी गाव म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती आचार्य गरुड यांचं गाव. त्यांचे चिरंजीव आमदार देशमुख सध्या राजकारणात आहेत. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक आचार्य गरुड व्याख्यानमाला ठेवलेली आहे. त्या व्याख्यानमालेमध्ये मी गेलो होतो. तिथं अशाच भरपूर महिला पाहून मी ही कविता म्हटली. मी कविता म्हणायला सुरुवात केली, एक दोन कडवी मी म्हटली आणि समोरून एका बाईनं उंच आवाजात रडायला सुरुवात केली. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये गौरणे म्हणतो ना, एकदम गौरायला सुरुवात केली त्या बाईने. मी थांबलो कविता म्हणता म्हणता, म्हटलं काही दुःखद बातमी त्यांना समजली का काय, म्हणजे कशामुळे बाई रडत आहे. सभा स्तब्ध झाली. त्यांना म्हटलं बाई का बरं रडत आहे. जर कार्यक्रमाच्या अध्यक्ष जे देशमुख साहेब होते आमदार, ते उठले आणि त्या बाई जवळ गेले. त्या बाईचं डोकं त्यांनी खांद्यावर घेतलं, त्या बाईंची पाठ थोपटली, त्या बाईंना काहीतरी ते बोलले आणि पुन्हा व्यासपीठावर आले आणि माईक जवळ माझ्या कानात येऊन म्हणाले, सर ती माझी बहीण आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिलाही 4 मुली आहेत आणि तुमच्या कवितेतल्याप्रमाणेच एक मुलगी वाईट घरी पडलेली आहे. तिचं दुःख त्यांना उचमळून आलं, त्याच्यामुळं ती माझी बहीण रडली म्हणाले. पण माझ्या बहिणीनं आता असा निरोप दिलाय की मी बेसावधपणे ती कविता ऐकायला सुरुवात केली आणि मला रडू कोसळलं. आता मी सावध चित्तानं ही कविता ऐकेल, रडणार नाही. सरांना म्हणावं सुरुवातीपासून ती कविता म्हणा. एक अनुभव तिथला, असे खूप अनुभव आहेत, पण एक अनुभव सांगतो अमेरिकेचा. अमेरिकेला पहिलं विश्व मराठी संमेलन झालं 10 वर्षापूर्वी. तेव्हा मराठवाड्यातला प्रातिनिधिक कवी म्हणून मी एकटाच गेलेलो होतो. अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयन माणसं खूप आहेत. तर तिथं सॅन होजेला एक मोठं सभागृह आहे बे एरियामध्ये. तर ते सभागृह 6000 खुर्च्यांचं सभागृह आहे. तर 3000 खुर्च्यांमध्ये पुरुष बसले होते आणि स्त्रियांच्या 3000 खुर्च्या भरलेल्या होत्या, म्हणजे 3000 स्त्रिया तिथं होत्या उपस्थित. मला वाटलं या बायकांना खेड्यातल्या माईची, गरीब माईलेकीची कविता आवडणार नाही, पण म्हटलं एवढ्या बाया आहेत म्हणून टाका, म्हणून मी तिथे कविता म्हटली. म्हटलं बहुतेक यांना ही आवडली नसणार. पण नंतर 3 दिवस जेवणाच्या टेबल भोवती माझ्या महिला जमा व्हायच्या आणि म्हणायच्या, भालेराव तुम्ही खूप रडवलो हो आम्हाला. म्हटलं तुम्ही का रडलात, कारण ती एका गरीब माईची लेकीची कविता आहे. तुम्ही तर भारतातल्या सगळ्यात श्रीमंत कुटुंबातून इथं अमेरिकेत आलेल्या लेकी आहात, तुम्हाला कशाचं रडू आलं. तर त्या महिला म्हणाल्या, सर कविता म्हणताना लिहिताना तुमच्या डोक्यात काय होतं आम्हाला माहित नाही, पण ऐकताना आमच्या डोक्यात होतं भारतात राहिलेली आमची आई आणि हजारो मैलावर दूर असलेली मी तिची लेक, असा अर्थ त्या कवितेचा घेतला, म्हणून आम्हाला रडू आलं. तर ही कविता मायलेकीची कविता, मुद्दाम तुम्हाला म्हणतोय. सुरुवातीची कविता आईनं लेकीला पाठवलेलं निमंत्रण. माय लेकीला म्हणते. आता या कवितेमध्ये काही शब्द आहेत जे मला बाहेर सांगावे लागतात, मराठवाड्यात सांगण्याची गरज नाही. तुम्हाला कदाचित हे शब्द सगळे माहीत असतील. आड रात्र असा शब्द आहे. आड रात्र म्हणजे एका मुक्कामापुरतं का होईना, रात्र आडवी जाण्यापुरतं का होईना, असे शब्द तुम्हाला कळतील. कविता अशी आहे, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार, तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार, रसाळीचे 4 आंबे खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, विहिनीच्या टोमण्यानं कान पिटला असल,
रोज रोज शिळी भाकर जीव इटला असल, विहिनीच्या टोमण्यानं कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल, तुपा संग पुरणपोळी खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, रातन दिस काम तुला इसावाबी नसल, रातन दिस काम तुला इसावाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल, रातन दिस काम तुला इसावाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल, मायेच्या हातानं न्हावून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, संग मंग गुज बोलू रात जागून काढू, संग मंग गुज बोलू रात जागून काढू, आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू, संग मंग गुज बोलू रात जागून काढू, आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू, सकुनाचा हिरवा चुडा लिहून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. माईचं निमंत्रण लेकीला मिळाले, पण लेक धावत पळत येत नाही. ती माईवर चिडलेली आहे, रागावलेली आहे. तिला वाटतं की सगळ्या बहिणींना देताना सगळं नीट पाहून दिलं आणि माझ्या वेळेसच असं दुर्लक्ष का केलं. गाव चांगलं पाहिलं नाही, सासू चांगली पाहिली नाही, सासरा चांगला पाहिला नाही, नवरा चांगला पाहिला नाही. मी असं काय पाप केलं होतं की मला एवढ्या वाईट घरात माझ्या मायबापानं दिलं. म्हणून ती आईवर रागावलेली आहे. राग राग ती निरोप पाठवते. काय तिचा निरोप आहे? राग रागच ती आईला म्हणते, जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. लाडाची लाडाकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. लाडाची लाडाकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. जावयात पाहिलंस काय, जावयात पाहिलंस काय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. दूध तुप देऊन लखवला मला, किती लाड करायचीच मी तुझ्या जवळ असताना माय. दूध तुप देऊन लखवला मला, दुपारी दही तू चाखवला मला. दूध तुप देऊन लखवला मला, दुपारी दही तू चाखवला मला. पण सासूची खाल्ली हाय, सासूची खाल्ली हाय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. सासरची डिवते गाय, सासरची डिवते गाय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. सासरी पोळतात पाय, सासरी पोळतात पाय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करीना काव. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करीना काव. दुधावर येईना साय, दुधावर येईना साय, माय जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय माय, जाय तुला बोलायची न्हाय. पोरांनो कंटाळलात का रे तुम्ही? कविता ऐकायच्यात आणखी? म्हणायच्यात आणखी? आता खास तुमच्यासाठी मी कविता म्हणणार आहे, खास तुमच्यासाठी,
खास नवीन नवीन छान छान तुमच्यासाठी पुस्तकं मी लिहिलेली आहेत. नातू ऋतू, रानमळ्याची वाट आणि गाणे गोजीरवाणे. आता हे जे तुमचे आई वडील इकडे बसलेले आहेत ना, तर तुमच्या काय प्रॉब्लेम झाला का? नाही ना? तुमच्या आई वडिलांनी लहानपणी जी गाणी म्हटली ती गाणी तुम्हाला आता ते म्हणून दाखवत नसतील आणि तुम्ही ती गाणी म्हणत नसाल, पण फार चांगली गाणी होती रे आमच्या लहानपणी, फारच मस्त गाणी होती. तर आमच्या लहानपणी आम्ही जी गाणी म्हणायचो ना खेळता खेळता, त्याचं गाणे गोजीरवाणे नावाचं पुस्तक आहे. याच्यात इतकी सुंदर गाणी आहेत, त्यातलं काही गाणे मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आम्ही लहानपणी चिडवायचो मुलांना, चिडवायचो. तुम्ही एकमेकांना चिडवत असाल ना? चिडवता ना? चिडवताना आपण एकमेकांना काहीतरी असे शब्द जोडून बोलतो, बरोबर आहे ना? हा, आमच्या वर्गामध्ये एक दिगंबर नावाचा मुलगा होता. दिगंबर, दिगंबर. पण खेड्यामध्ये दिगंबरला दिगंबर कोणी म्हणत नाही. काय म्हणतात? दिगंबर. बरोबर आहे ना? आणि दिगंबर सुद्धा म्हणत नाही, दिग्या. काय म्हणतात? दिग्या. तर आमचा असा एक दिग्या होता आमच्या वर्गात. आम्ही त्याला काय चिडवायचो माहितीये? डिग 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 डिगोळी, डिग 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 डिगोळी, डिग्याची बायको खडोळी. खडोळी माहिती आहे तुम्हाला? खडोळी म्हणजे खार, खार. बरोबर आहे ना? खडोळी म्हणजे खार. तर डिग 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 डिगोळी, डिग्याची बायको खडोळी. कारण ती खडोळी जी खार आहे ना, ती आमच्या शाळेत यायची, अशी सगळीकडे फिरायची पत्र्यावर, त्या भिंतीवर. मग आम्ही त्याला म्हणलं ही तुझी बायको आहे, त्या मुलाला चिडवताना. डिग 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 डिगोळी, डिग्याची बायको खडोळी असं म्हणायचो. आमच्या वर्गात एक श्रीमंत मुलगा होता. तो घरून काहीतरी खिशात खाऊ आणायचा. पण त्या काळात खाऊ म्हणजे काय चॉकलेट फिकलेट नसायचे. मग काय खाऊ असायचा? शेंगदाणे भाजलेले किंवा गुळाचा खडा असं तो घेऊन यायचा. आणि आम्ही गरीब घरचे होतो, त्याच्यामुळे आमच्या घरी शेंगा नव्हत्या, आमच्या घरी गुळ नव्हता. तो खाऊ लागला की आमच्या तोंडाला पाणी सुटायचं. आपल्या तोंडाला पाणी सुटते ना कोणी खाऊ लागले की, आमच्या तोंडाला पाणी सुटायचं. आम्ही त्याला म्हणायचो, ए देणार आहे जरासं, ए देणार आहे जरासं. तो काय म्हणायचा माहितीये? हे भिकारी, हे भिकारी. कारण आम्ही मागायचो ना, भिकारी. मग आम्ही त्याला काय म्हणायचो माहितीये? अबे आम्ही तुझ्या समोर हात करतो म्हणून आम्ही काय भिकारी आहो का बे? मग त्याला आम्ही तशाच तसं उत्तर द्यायचो. आमची गरिबीची अस्मिता जागी व्हायची. आम्ही त्याला म्हणायचो आम्ही भिकारी नाहीये. हात पसरी हत्तारी आणि न देईना तो भिकारी. बरोबर आहे ना? हात पसरणारा भिकारी नसतो, तो हत्तारी असतो. पण असूनही जो दुसऱ्याला देत नाही तो भिकारी स्वभावाचा असतो. बरोबर आहे ना? हात पसरी हत्तारी, न देईना तो भिकारी. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर ह्याच्यामध्ये अशी काही गाणी टाकलेली आहेत. तुमचे मायबाप म्हणत असतील पहा, दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गाय म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा, आई बापाचा, देमाय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. बरोबर आहे ना? अशी गाणी या पुस्तकामध्ये. ए रे ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला कोटा, पाऊस आला मोठा, पाऊस पडतो धुवांधार, रानं झाली हिरवीगार. अशाही काही कविता याच्यामध्ये आहेत. आर गोडी पार गोडी, तुंतुण्याचे तार तोडी, भानामती केगामती, सांगा आता बोट किती. असा खेळ खेळता का नाही तुम्ही? असे खूप चांगले गाणे. एकी मूठ डोका टोला, तिडी मिडी चवत नाल्या, बल्लू पाय श्रावण डोळा. म्हणजे ह्या इकडे बसलेल्या सगळ्या तुमच्या पालकांना, वडिलांना हे माहित असेल. एकी मूठ डोका टोला, तिडी मिडी चवत नाल्या. इट्टी दांडू होता ना, इट्टी दांडू. ते इट्टी दांडू खेळताना ते विठीची मोजताना असायचं, दांडू मोजायचो ना आपण. ते मोजताना ते सात झाले की एक गोळा झाला. बरोबर आहे ना? तर त्याला काय म्हणायचे? पहिला गोळा टाकताना एकी मूठ, दुसरा डोका टोला, तिसरा तिडी मिडी, चौथा चवत नाल्या, पाचवा बल्लू पाय. बरोबर आहे ना? हे भाषा कोणती आहे रे? ही भाषा कोणती आहे? तुम्ही हे लहानपणी म्हणत होते विटी दांडू खेळताना. भाषा कोणती आहे? मराठी नाही. एकी मूठ डोका टोला काय शब्द आहेत? तिडी मिडी चवत नाल्या, मराठी भाषा नाहीये.
ही भाषा कोणती आहे? ही भाषा तेलुगू भाषा आहे, तेलुगू. मग आपण लहानपणी तेलुगू भाषेतलं गाणं का म्हणत होतो? त्याचं कारण असं होतं, हा खेळ तेलंगणातून आपल्याकडे जे वडर लोक आले, वडार जमातीचे लोक आले, त्या वडार जमातीच्या लोकांनी तो खेळ महाराष्ट्रात आणला आणि त्यांचं पाहून आपले पोरं शिकले आणि त्यांचंच गाणं जशाला तसं आपण घेतलं. म्हणून हे तेलुगू भाषेतलं गाणं आहे, तेलंगी भाषेतलं गाणं आहे. मराठी गाणं त्या काळामध्ये बरीच गाणी अशी लहान मुलांची दुसऱ्या भाषेतली आपण घ्यायचो. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं हे गाणं बाया हो तुम्ही म्हणायच्या. ते मराठी नाहीये, हे कानडी आहे. तुमच्या जवळ आहे कन्नड प्रदेश, तिथलं हे गाणं आहे. अशी काही सुंदर सुंदर गाणी या गाणे गोजीरवाणे पुस्तकात मुद्दाम मी जमा केलेली आहे. ही मी लिहिलेली नाही, ही आपण लहानपणी म्हणायचो ही जमा केलेली आहेत, लोकगीतं आहेत. आणि रानमळ्याची वाट नावाच्या कविता संग्रहात मात्र मी लिहिलेल्या कविता आहेत, छान छान कविता आहेत. मी जसं म्हटलं ना गावाकडचं माझ्या दोस्ता वगैरे, अशा नव्या नव्या कविता आहेत, मजेशीर कविता आहेत. आणि तिसरा जो कविता संग्रह आहे नातू ऋतू नावाचा, नातू ऋतू. समोर बसलेले काही पालक, त्यांची मुलं नसतील, तुमचे नातवंड असतील ना इथं, बरोबर आहे ना, नातू इथं, बरोबर आहे ना. मला सुद्धा नातू झाला, मला सुद्धा नातू झाला. आजोबा तुमचं वय काय? तुमचं वय काय? किती? 82. माझं वय 65 वर्ष आहे. 65 वर्ष, 60 आणि 5 वर्ष. त्याच्यामुळे मला नातू झाला. मला नातू झाल्यावर काय झालं माहितीये का, की आता आपल्या सगळ्यांनाच नातू होतो, पण माझ्या घरात नातू आला त्याला कवी आजोबा मिळाला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं माझ्या नातवाची प्रत्येक हालचाल मी कवितेमध्ये लिहून ठेवलेली आहे. फार मस्त कविता आहेत त्या नातवाच्या. फेसबुकवर मी ह्या कविता टाकायचो आणि इतक्या प्रचंड व्हायरल व्हायच्या की राज ठाकरे सुद्धा त्या कविता शेअर करायचे. राज ठाकरे, माझे काही त्यांचा परिचय नाही. मग मी शोध घेतला की हा माणूस आपल्या कविता का शेअर करतो. तर नंतर मला समजलं की त्यांचाही नातू माझ्या नातवा एवढाच आहे आणि त्या नातवाशी त्या कविता ते रिलेट करतात, म्हणून त्या कविता ते शेअर करतात. ते एक उदाहरण सांगितलं. असं अनेक लोक त्या कविता शेअर करायचे. मूल कसं वाढत 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 जातं प्रत्येक टप्प्यावर. त्याला पहिल्यांदा दात फुटतात तेव्हा, ते पहिल्यांदा हसतं तेव्हा, ते पहिलं पाऊल टाकतं तेव्हा, अशा खूप गोष्टी. एकदा तर लय मजा आली पोरांनो. याच्यामध्ये एक भोंगळा नावाची कविता आहे. काय कवितेचं नाव? भोंगळा, बरोबर आहे ना. एक दिवस माझ्या सुनबाईनं माझ्या नातवाला अंघोळ घातली आणि तिला काहीतरी काम होतं. त्याला फक्त अंगावर त्याचं पाणी पुसलं आणि मी लिहित बसलो होतो तर माझ्या समोर माझ्या टेबलवर आणून ठेवलं नातवाला. माझ्या टेबलवर आणून ठेवलं आणि ते कपडे न घातलेलं लहानसं लेकरू 5-6 महिन्याचं, ते इतकं छान दिसू लागलं. अरे म्हणलं हे कपडे घातल्यावर इतकं चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे ह्याचे आपण काही फोटो काढून ठेवू. म्हणून मी त्याचे फोटो काढले आणि मग नंतर ते फोटो एडिट कलेक्शन करत असताना फोटो पाहता पाहता मला कविता सुचली. त्या कवितेचं नावच आहे भोंगळा. एक छान कविता सुचली आणि ती कविता मी फेसबुकवर टाकली आणि काही फोटो टाकले त्याचे. इतके व्हायरल झाले, इतके लोक त्याला लाईक करायले, इतके लोक कॉमेंट करायले आणि मला फेसबुकचा फोन आला. फेसबुक कडूनच फोन आला. ओय महाराज, असं जमत नसतं. म्हटलं काय झालं? म्हणले लहान लेकरू असलं तरी भोंगळा फोटो टाकता येत नाही. म्हटलं काय करू? काढून टाकू का? म्हणाले काढून नका टाकू. म्हटलं मग काय करू? काढून टाकू नका म्हणाले आणि ठेवू नका म्हणाले. म्हटलं काय करू? म्हणली ती कविता चांगली आहे, त्याच्या भोंगळे पण लपवण्यासाठी तिथे एक फुल टाका म्हणली. फुल टाका तिथं. मी म्हणलं मला जमत नाही. मग माझ्या मुलाला बोलवलं. म्हटलं अरे अरे असा फेसबुकचा फोन आला होता आणि इथं फुल टाकायचे. म्हणलं पप्पा टाकता येते, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यानं फुल टाकलं आणि पुन्हा आम्ही ते व्हायरल केला. नंतर कॉमेंट काय यायला लागलं माहितीये काय? आत्ता कळी होती म्हणली ना, आत्ता फुल कसं काय झालं?
आत्ता इथं कळी होती म्हणले, आता या कळीचं फुल कस काय झालं म्हणले. अशा कॉमेंट लोक करू लागले. पण ती कविता मुद्दाम तुम्हाला म्हणून दाखवतो, भोंगळा नावाची कविता. ती कविता वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की कवितेचा विषय, चित्रकारानं फार मस्त चित्र काढले बा त्या कवितेला. त्यानं तिथं खेळणं दाखवले, त्याच्या हातातलं खेळणं दाखवले. कविता भोंगळी नाही बरं, तिचा विषय जरी भोंगळा असला तरी. ते स्वतः बाळ म्हणते, असाच बसलो भोंगळा, कांदा माझा चिंगळा, कांदा जाऊ नये वाया, म्हणून पडा माझ्या पाया. पाय चालतात तुरु तुरु, म्हातारी बोलते चुरू चुरू, म्हातारीचे पिकले केस, गावाबाहेर मोठी वेस, वेसीवरती मारोती, देवळावरची खारुटी, खारुटीचं दूर माहेर, पळून गेली गावाबाहेर, गावाबाहेर नदी माय, पुढं वाहत जाय, चालत राहिली दिवस रात, मिळून गेली समुद्रात. आणि शेवटी तो माझा नातू म्हणतोय असं मी, ते नातू काय म्हणते माहितीये काय, तो कुठून निघाला, घरापासून सगळ्या खारुटीला, देवळापासून, नदीपासून समुद्रापर्यंत गेला ना, म्हणजे त्यानं सगळं जग पाहिलं. शेवटच्या कडव्यात तो म्हणतो, इथून तिथून हे सगळे आमच्या सारखेच तर भोंगळे. या झाडाला कुठं चड्डी आहे, या खारुटीला कुठे चड्डी आहे, या नदीला कुठे चड्डी आहे, या समुद्राला कुठे चड्डी आहे. अशी ती कविता खूप लोकांना आवडली होती. अशा कितीतरी कविता, काय 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 मजेशीर कविता आहे. त्याचं जावळं काढलं पहा, जावळं नावाची कविता आहे. आमची काढली जावळं, रूप दिसते बावळं, पण हसू नका गडे, फेकून मारील खडे, येतीलच ना पुन्हा केस, पालटेलच ना माझा वेस, तो वरती थांबा जरा, पुन्हा येईल केसांचा तुरा. भुर्र जाऊ म्हणले पप्पा, गोड गोड मारल्या गप्पा, आई आजी काकू संगे, मामा आला मागे मागे, आश्रमात नेले मला, केली पहा ही कला, मांडीवरती कुणाच्या, बसलो कृष्णा मामाच्या, परवानगी दिली देवांनी, कात्री लावली बुवांनी, जावळं माझी काढली, देवाच्या फांदीला जोडली, नंतर झाली अंगत पंगत, साधू संतांची सुखद संगत, तांडे पण सरले माझे, आता वाढले एक एक ओझे. अशी जावळं नावाची कविता आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरच्या कविता अशा मजेशीर कविता आहे. आमची बायको म्हणजे त्याची आजी एकदा हरभरे निशीत बसली, बरं का, हरभरे निशीत बसली. तर आता गंमत कशी होती, माझी बायको त्याला म्हणती तू माझा नवरा आहे, म्हणजे नातवाला, म्हणजे माझ्या नातवाला. तर ते कारभाऱ्याचा नाच नावाची कविता आहे. आजीबाई निश्चित होत्या हरभऱ्याची रास, इतक्यात आले नरेनराव राशीत रोली टाच. हरभऱ्याच्या राशीवर कारभाऱ्याचा नाच, आजी संघ भांडण करून बायका केल्या 5. बायका केल्या 5, त्यांनी दावल्या 10 वाटा. आजी जवळ येऊन म्हणतात व्यवहार झाला खोटा, मला आता पदरात घे तूच माझी बायको, इथून पुढे जे जे सांगशील ते ते सगळं ऐकतो. आजीनं मग कुशीत घेतलं, नरेन आला खुशीत, दोघं मिळून बसले पुन्हा हरभरे निशीत. अशी क्षणोक्षणी पावला पावलाला कविता जन्माला येऊ लागली. त्याच्या कुत्र्याच्या पिल्ल्यावरची कविता आहे, शिरीच्या पिल्ल्यावरची कविता आहे, मावस भावावरची कविता आहे. चाऊ म्याऊ आम्ही दोघं मावस भाऊ, रोज एका ताटात जेऊ, एका ग्लासानं पाणी पिऊ, जमा होतील चिऊ खाऊ, एक एक घास त्यांना देऊ, संग मंग रानात जाऊ, रानामधली मजा पाहू, हसू खेळू नदीत पोहू, एका सुरात गाणं गाऊ, दोघं मिळून शाळेत जाऊ, आनंदानं शिक्षण घेऊ, वाचत राहू लिहित राहू, देश आपला पुढं नेऊ, देश आपला पुढं नेऊ. अशी मावस भावावरची कविता आहे. एक खेकडा भजे नावाची कविता आहे. खेकडा भजे म्हणजे आमचे ड्रायव्हर आहेत पाहिजे, त्या ड्रायव्हरने नेलं होतं त्याला एकदा कुठेतरी प्रवासामध्ये, तर एका हॉटेलमध्ये असे वाकडे तिकडे भजे आणून ठेवले, वाकडे तिकडे भजे दिसणारे. आमच्या ड्रायव्हरने विचारलं ह्या भज्याचं नाव काय, तर ते म्हणलं याला खेकडा भजे म्हणतात म्हणला. पण भजे आपलेच होते साधे, ते काय खेकड्याचे केलेले नव्हते. तर त्या खेकडा भजेच्या तिथं त्याला टेबलवर बसवलेलं होतं माझ्या नातवाला. तर त्याची गंमत, काल गावाला जाता जाता ढाब्यावरती केला नाश्ता, गरम गरम ताजे भजे समोर, गरम गरम ताजे ताजे समोर आले खेकडा भजे. आकार होता वाकडा तिकडा म्हणून नाव पडलं खेकडा. भजे पाहून फुलावानी आमच्या तोंडाला सुटलं पाणी,
पण आजी म्हणाली खाऊ नको, त्याला हात लावू नको. मन म्हणालं खाऊन बघ, खाऊन बघ, आपली इच्छा आपलं जग. हळूच भजा तोंडात टाकला, थू 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 करून बाहेर फेकला. जीभ जणू पकडली नांगीत, जळत होती तिखट आगीत. तोंडात सगळा आग डोम, आंबी मग ठोकली बोंब. आजीनं काढली त्यावर तोड, तोंडात साकली साखर गोड. उचलून म्हणाले माझा वाघ, तेव्हा कुठं थांबली आग. अशी ही कविता. अशा कितीतरी कविता या नातू ऋतू नावाच्या कविता संग्रहामध्ये आहेत. ही सगळी पुस्तकं मुद्दाम तुम्ही पालक येणार आहात म्हणून इथं विक्रीला आणलेली आहेत. 180 रुपयाची पुस्तकं 100 रुपयाला तुम्हाला ते आमचे विक्रेते देतील. जर कोणाला उत्सुकता वाटली की इतक्या चांगल्या कविता आहेत, आपल्या लहानपणची लोकगीतं आहेत, शेतकऱ्यांच्या कविता आहेत, तर ही 100 रुपयाला पुस्तकं ते देतील. तिन्ही पुस्तकं 300 रुपयाला देतील. बाकीच्याही मी ज्या कविता म्हटल्या, मी एक नव्हे शेतकऱ्यांवर 500 कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या 500 कवितांचं सारे रान नावाचं पुस्तक आहे. ते 700 रुपयाला 500 पानांचं पुस्तक आहे, 500 कवितांचं. ते तुम्हाला 500 रुपयाला देतील. माझ्या आईवर मुद्दाम एक सुंदर ग्रंथ मी तयार केलाय, तुमची आमची माय नावाचा. 350 रुपयाचा ग्रंथ तुम्हाला ते 200 रुपयाला देतील. मुद्दाम तुमच्यासाठी माहिती सांगितली. आता मला वाटतं शेवट करायला हरकत नाही, शेवटची कविता म्हणायला हरकत नाही. म्हणजे 70 मिनिटं झाली. नको आता घ्यायची. आमच्या सरस्वती ताई म्हणतात एवढे सगळे शेतकरी आलेले आहेत, तर शेतकऱ्यांसाठी आणखी एक कविता म्हणा. कविता शेतकऱ्यांसाठी लिहिलेली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून लिहिलेली आहे. ही कविता तशी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत आहे. पंचवीस वर्षापूर्वी मला शरद जोशी म्हणाले, इंद्रजी आम्ही एवढी शेतकऱ्यांची चळवळ केली आणि आता शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आम्हाला असा ताकदवान शब्द द्या. तर त्यांच्यासाठी लिहिलेली कविता. सरस्वतीताई म्हणाल्या की नाही सर ती कविता म्हणा. मी ते टाळत होतो. माझं पाठांतर खूप आहे, मला हातात कागद घ्यावा लागत नाही. हे नवीन पुस्तकं आले, अजून माझ्या कविता पाठ नाही म्हणून मी त्या कविता कागद घेऊन मला म्हणाव्या लागल्या. नाहीतर माझं पाठांतर फार आहे. तासन तास मी बोलू शकतो, तासन तास कविता म्हणू शकतो. माझ्या कविता मला पाठ आहेत, दुसऱ्यांच्या कविता पाठ आहेत. पोरांनो, तुमच्यासारखा 5वीच्या वर्गात असताना मी संपूर्ण भगवद्गीता संस्कृत मधून 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ केलेली होती. संपूर्ण भगवद्गीता. धर्मक्षत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय पासून ते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुव नीतीर मतीर मम पर्यंत संपूर्ण भगवद्गीता मला पाठ होती. मी 6वीच्या वर्गात असताना मला चक्रधर स्वामींचा संपूर्ण सूत्रपाठ पाठ होता. 7वीच्या वर्गात असताना मला बहिणाबाई चौधरीच्या संपूर्ण कविता पाठ होत्या. 8वीच्या वर्गात असताना मला जात्यावरच्या 2000 ओव्या पाठ होत्या. आणि मॅट्रिकच्या वर्गात असताना मला पहिलीपासून मॅट्रिकच्या सगळ्या कविता पाठ होत्या. त्यामुळे पाठांतर खूप आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून मुद्दाम सांगितलं. तर ही जी शेतकऱ्याने आत्महत्या करू नये म्हणून शरद जोशींनी माझ्याकडून लिहून घेतलेली जी कविता आहे ती कविता मी म्हणतो. आता या कवितेला तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवायला हरकत नाही. अर्थात मी सांगेल तशा. पोरांना तुम्ही कोण साथ द्यायची. चालेल. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. खाऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक, आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं. पुढविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा, पुढवायला शिक. शिक बाबा शिक, पुढवायला शिक. घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक,
लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंट होणं शेळ्या हा की सरकार शहाणं. उंट होणं शेळ्या हा की सरकार शहाणं. त्याच्यामुळं जीव तुझा पडाला गहाण. बाबा पाडायला शिक. शिक बाबा शिक. पाडायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक. लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक. जातील हे दिस आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक. बाबा जगायला शिक. शिक बाबा शिक. जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक. घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक. लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता 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 लढायला शिक. कुणब्याच्या आणि आता शेवटची कविता. ही कविता म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी आहे. मी आईला विचारलं, माय बाबा जन्म कवा कुठं झाला आपल्या मराठवाडी भाषेत, तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी फक्त मी कवितेत रूपांतरित करून तुम्हाला सांगतो. ही कविता म्हणण्यापूर्वी एक दोन तीन गोष्टी मी सांगणार आहे, कारण ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, तुम्ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही, म्हणून ही कविता शेवटी म्हणतो. म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधी मला इथं या जोडप्यानं मला इथं बोलवलं, त्याबद्दल या जोडप्याचे गुंजरगे पती पत्नीचे मी खूप खूप आभार मानतो. गेल्या 1.25 तासापासून माझ्या बोलण्याला, माझ्या कवितेला ज्या रसिकतेने तुम्ही दाद दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. सूचना आधी केलेलीच आहे. सवलतीच्या दरात पुस्तकं उपलब्ध आहेत ते पुन्हा एकदा सांगतो. शेवटची सूचना, ही कविता म्हणताना मध्येच कुणी उठलं, मध्येच कुणी बोललं, मध्येच कुणाचा मोबाईल वाजला तर मला खूप त्रास होतो. कॅमेरामनला सुद्धा सूचना आहे, जाग्यावरून हलायचं नाही, जाग्यावरून उठायचं नाही, फोटो काढायचा नाही आणि कुणीही लेकरू समोर यायचं नाही. जर असं काही झालं तर मला खूप त्रास होतो, माझं डोकं सरकतं आणि माझ्याजवळ दगड नसल्यामुळं मी पाण्याची बाटली फेकून मारतो, माईक फेकून मारतो. त्याच्यामुळं शक्यतो मला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. तिकडून कुणी आलं तर इकडं मध्ये पाठवू नका, त्याला इकडं असं मध्ये येऊ देऊ नका, तिकडून तिकडं पाठीमागं पाठवा, चालेल. पुन्हा एकदा सूचना, सगळ्यांनी शांत राहायचं. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी ह्या लेकरांना पुढे येऊ देऊ नका बरं का, लहान लेकरांना. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुंतला. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुंतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, खिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामा घुम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण हर कापली उरात. पुढी काय झालं त्यास माईला नवत भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा
कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा, माती तोंडात गेलेली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा, हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय, कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण हर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हत भान, जणू पडलंय पाखरू बिनवारशी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा, माती तोंडात गेलेली. बाळा तीन झाली माय, जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा जुडपाशी, खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी. मला घालून माईन डाल उचलली आधी, नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळा तिनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध, कशी भरावं कंबर. पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर. त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुझ्या जन्माची कहना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तो धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. बाळांनो माती लई थोर, तिला कसं इसरावं. धन्यवाद सर. माणसाचं शरीर पोचतं ते आईने दिलेल्या भाकरीवर, आणि तुमचं आमचं मन पोचतं ते साहित्यिकाने व्यक्त केलेल्या मनोगतावर. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री विद्यालयातील सहशिक्षक सिद्धेश्वर